कथेचं नाव परीकथेतील सून. लेखक अतुल केळुसकर. वाचन राजेंद्र वैशंपायन. अशाच रंजक कथांसाठी अतुल केळुसकर यांचा अकल्पित हा कथासंग्रह आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगलवर उपलब्ध आहे. अतुल केळुसकर यांचे आगामी कथासंग्रह हेलकावे आणि झोके लवकरच प्रकाशित होत आहेत. तर आता ऐकूया अतुल केळुसकर लिखित कथा. सकाळचे 6 वाजले होते. कालच माझ्या मुलाचा म्हणजे नीरजचा लग्न समारंभ आटोपला होता. थोडी दगदग झाली होती. नीरज आणि माझी सून दुसऱ्या खोलीत झोपले होते. त्यांची ती पहिलीच एकत्र रात्र होती. एका आठवड्याने ती दोघं मधुचंद्राला जाणार होती. माझ्या अर्धवट उघड्या दरवाजावर टकटक ऐकू आली. पाठोपाठ आवाज आला, "मी गौरी, आत येऊ का?" गौरी माझी नूतन सून. इतक्या लवकर का बरं उठली ही, असा मनात विचार आला आणि म्हणालो, "ये ना, मी जागाच आहे." चटकन आत शिरत ती म्हणाली, "तुम्हाला काय म्हणून हाक मारलेली आवडेल? नीरज तुम्हाला बाबा म्हणतो, मीही बाबा म्हटलं तर चालेल?" "मला ते फार छान वाटेल," मी म्हणालो. "माझे वडील देवाघरी गेल्यानंतर गेली 16 वर्ष बाबा म्हणू शकले नाही. आज तुमच्यामुळे मला ही फिरून संधी मिळतेय," गौरी म्हणाली. "तुझ्यासारख्या मुलीला सोडून जाताना तुझ्या वडिलांना फारच दुःख झालं असणार," मी म्हणालो. "जाऊ द्या त्या दुःखी गोष्टी. मी या घरात सून म्हणून आले आहे. मी हे घर नेहमी आनंदी आणि हसतच ठेवीन." नीरज म्हणाला की तुम्ही आणि नीरज तसे स्वभावाने आबोलच आहात. गौरीचा सूर जरा तक्रारवजाच होता. "नीरज नक्कीच आबोल आहे. तू इतक्या लवकर का उठलीस? आज रविवारच आहे. नीरज भांडला की काय तुझ्याशी?" मी हसत म्हणालो. "तो कसला भांडतो माझ्याशी? भांडणात नेहमी माझीच सरची असते. त्याला मुळी भांडता येत नाही. तो घरी एकटाच वाढलाय. तुम्हालाही हे माहीत असणारच." "आमचं जरा चुकलंच. बोलण्यात आणखी तरबेज करायला हवा होता ना?" मी गौरीला विचारलं. "तुमचं काही चुकलं नाही. तुम्हीच सगळं शिकवलं तर बायकोनं काय करावं? मी मला पाहिजे तेवढाच त्याला बोलण्यात हुशार करीन. जास्त हुशार केला तर मला ताप होईल बरं का? तुम्ही त्याच्या बाबतीत सर्व गोष्टी अगदी झक्कास केल्या आहेत. याचा पुढचं मी बघीन. आम्ही घरी 4 भावंड आहोत. मला ना नेहमीच कोणाशी तरी बोलायची सवय आहे. मला सोबत लागतेच. मी इथे सुनेच्या वाट्याचं बोलणारच, पण तुमच्या मुलीच्या वाट्याचं सुद्धा बोलणार," गौरीनं जाहीरपणे सांगितलं. "आणखी एकाच्या वाट्याचं पण बोलून घे," मी मिश्किलपणे बोललो. "कोण आहे ते?" गौरीने चकित होऊन म्हटलं. "नीरजची आई वसुधा, माझी पत्नी, जी आम्हाला 4 वर्षापूर्वीच सोडून गेली." त्यावर गौरी म्हणाली, "माझी मज्जाच आहे की. तुम्हाला सुनेची, मुलीची आणि नीरजच्या आईची सर्व बोलणी ऐकवीन. तुमचा 4 वर्षांचा शांततेचा वनवास आता संपलाय. आता आपण त्याचं उट्टच काढूया. आता या घरात जीवघेणी शांतता नसणार. जल्लोषाचं आणि कल्लोळाचं साम्राज्य असेल." मी म्हणालो, "खरं सांगायचं तर मलाही बोलायला आवडतं. पण नीरजची आई वारली तेव्हापासून माझं बोलणं जरा खुंटलेलंच आहे." त्यावर गौरी म्हणाली, "मग सून आणण्यासाठी मुलाच्या पाठी लागायचा ना. मी लवकर आले असते या घरात. गेली 2 वर्ष तुमचा मुलगा मला झुलवत होता. पहिल्यांदा त्याला भेटले तेव्हा मी 22 वर्षाचे होते आणि तो 32 वर्षाचा होता. नीरज अगदी लाजरा बुजरा आणि मी तेवढीच धीट." मी विचारलं, "तुम्ही एकाच ठिकाणी काम करत होतात ना?" गौरी म्हणाली, "हो, मुंबई नगरपालिकेत मी सब इंजिनियर आहे. तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे. तो कामात अगदी हुशार आहे. त्यानं मला कामावरच्या सर्व गोष्टी सहजपणे समजावून सांगितल्या. त्याचा परिणाम म्हणून मला काम आवडू लागलं. कामावरचा ताण नाहीसाच झाला. तिथेच मी त्याच्या प्रेमात पडले. त्याला माझ्या प्रेमात पडायला 2 वर्ष लागली." "वा, तुझ्या निश्चयाचं कौतुक करावं तेवढं थोडंच म्हणावं लागेल."
मला वाटतं की नीरजनं होकार द्यायला जरा उशीरच केला, मी म्हणालो. तर काय, एवढ्यात तुमच्या मांडीवर मी नातवंड सुद्धा दिलं असतं, गौरी म्हणाली. असू द्या, उशिरा का होईना त्यानं लग्न केलं हे महत्वाचं. पुढचं पुढे, मी समजावणीच्या सुरात म्हणालो. पुढचं पुढे काय, माझं आई व्हायचं वेळापत्रक 2 वर्ष पुढे गेलंय. नीरज आता 36 वर्षाचा आहे. मी आणखी बाळासाठी वाट बघणार नाही. हा, तुम्ही नीरजला ठणकावून सांगा, त्याच्या आईनं त्याला तेच सांगितलं असतं. तू आतापासूनच बाळ पुढे ढकलूया सांगतोय. मला म्हणतो दोघेजण खूप मजा करूया. मी त्याला म्हटलं काही फरक पडत नाही, तुझं माझ्याशी लग्न झालं आहे, आता तुझी दर दिवशी मजाच असणार. मी सर्व भार उचलीन. मी त्याला हेही म्हटलं की मधुचंद्रासाठी आणखी एक तिकीट आणि रूम बुक कर. ती कोणासाठी गौरी, मी उत्सुकतेनं विचारलं. तुमच्यासाठी. तुम्हाला इकडे एकटं उदास ठेवून मी तिथे आनंदात नाही राहू शकणार. तुम्हालाही रोज आमचा आनंदी चेहरा दिसायलाच हवा. अगं पण हे जरा विचित्रच वाटेल. लोक म्हणतील सासऱ्याच्या देखरेखीखाली मधुचंद्र झाला. मी आपली शंका बोलून दाखवली. वा रे वा, सासरे माझे, नवरा माझा, ते कोण आम्हाला सांगणार आहे? तिथे तुम्ही आमचे मित्र म्हणून असणार आहात. तुम्ही यायचंच, माझं मन नाही मोडायचं. गौरीनं विनवणी केली. जशी तुझी इच्छा. आधी नवऱ्याला धीट केलंस, आता सासऱ्याला धीट कर, मी माघार घेत म्हटलं. माझी सून म्हणाली, करणारच आहे मी मुळी. आता मी सकाळचा नाश्ता करणार होते, पण घरात सगळ्या गोष्टींचा ठणठण पाळे. काल लग्न होतं म्हणून लक्षात नाही आलं. जर लक्षात आलं असतं तर मधल्या वेळात सर्व खरेदी करून हे ब्रह्मचार्यांचं स्वयंपाकघर भरून ठेवलं असतं. मला छान स्वयंपाक येतो. इथे एक चांगलं आहे, इथे 7लाच वाण्याची दुकानं उघडतात, भाजीवाले पण असतात. आपण चटकन जाऊया का? नीरज अजून झोपलाच आहे, त्याला उठायला अजून उशीर आहे. जाऊया जाऊया, मी गाडी काढतो, मी म्हणालो. मी बाहेर जायचे कपडे चढवले. ती तयार होतीच. माझ्या कपड्याकडे गौरीने बघितलं. अगदी नापसंती दाखवत ती म्हणाली, असे कपडे घालून कोणी बाहेर जातात का? मॅचिंग नाही, इस्त्री नाही, पॅन्ट आहे की गोंडपाट, शर्टाची 2 बटणं तुटलेली, रंगही मळखाऊ, म्हणजे काहीच चांगलं नाही. अगं गौरी, बाजारात तर चाललो आहोत, कुठे पार्टीला तर नाही जात आहोत ना, मी माझी बाजू मांडली. चांगले असो नाही तर वाईट असोत, कपडे चढवायला तेवढाच वेळ लागतो ना. चांगले कपडे घालून एकदा बाहेर पडलात तर आपल्यालाच आनंद होतो. रस्त्यात कोणीही व्यक्ती भेटली तर बोलताना न्यूनगंड वाटत नाही. पुढच्या आठवड्यात मीच तुमच्यासाठी कपडे खरेदी करते. बघा, तुम्हाला किती तरुण वाटेल आणि उत्साह येईल. मी म्हणालो, अगं तसे आहेत ग कपडे माझ्याकडे. हे समोर दिसले ते उचलले आणि चढवले. नीरजची आईच मला कपडे घेऊन द्यायची. कित्येक कपड्यांची मी अजून घडी सुद्धा मोडलेली नाही. मला बघू दे, असं म्हणत गौरी लगेच माझ्या खोलीत घुसली. तिने माझं कपड्याचं कपाट उघडलं. गेल्या 4 वर्षात त्या कपाटाच्या आत माझ्याखेरीज कुठल्याही व्यक्तीनं बघितलं नव्हतं. सराईतपणे नजर टाकत तिनं एक पॅन्ट आणि शर्टची जोडी निवडली. माझ्या 60व्या वाढदिवसानिमित्त घेतलेली ती कपड्यांची जोडी होती. मी जरा अगदी तरुण माणसांसाठी असावी असं वाटल्यामुळे मी ती घालायला जरा नाखुशच होतो. वा, बघितलं, माझ्या सासूला नक्की माहिती होतं की कुठले कपडे तुम्हाला शोभून दिसतात ते. आता हेच चढवा. मी विरोध दर्शवत म्हणालो, अगं हे फारच तरुण मुलांचे कपडे आहेत. असे रंगीबेरंगी कपडे घालून मी बाजारात गेलो तर काही बायका सुद्धा माझ्या पाठी लागतील. गौरी हसत हसत म्हणाली, मग त्यात बिघडलं कुठे? उलट मज्जा येईल की. मी माझ्या भावी सासूची वधू परीक्षा घेईन आणि नंतर कळवू म्हणून सांगेन. नीरज आणि गौरी बरोबर मी त्यांच्या मधुचंद्राला उपस्थिती लावली. आम्ही जवळचं ठिकाण म्हणून माथेरानच निवडलं होतं. गौरीनंच माझी बॅग भरली होती. माझ्यासाठी तिनं तिच्या आवडीचे कपडे घेतले होते. मी माझा मुक्काम मुद्दाम दुसऱ्या हॉटेलात केला होता. जेवायला मात्र एकत्र एका ठिकाणीच बसत असू. मी खूप दिवसांनी अशा सुंदर ठिकाणी आलो होतो. त्या दोघांच्या फोटो आणि व्हिडिओ बरोबरच आसपासच्या सृष्टी सौंदर्याचं निरीक्षण करता करता मी फोटो घेत होतो.
एकदा नीरज आसपास नव्हता तेव्हा मी गौरीला म्हणालो, इथे मला आणलंच ते छान झालं. मी खूप मजा घेतोय. ती म्हणाली, आम्ही पण खूप धमाल करतोय. नीरज अगदी उत्साहात आहे. मला अगदी फुलासारखा जपतो. काल मी एका ठिकाणी खूप खाली उतरले. वर जाताना दमायला होत होतं, तर त्यानं लगेच त्याच्या 2 हातांनी मला अलगद उचलून घेतलं आणि सहज वर आणलं. किती रोमॅन्टिक वाटलं ना. मी म्हणालो, तुला रोमॅन्टिक वाटलं असेल, त्याला नेहमीचाच व्यायाम वाटला असेल. तो 20 किलोची डंबेल्स व्यायामासाठी वापरतो. गौरी म्हणाली, इतका काही अरसिक नाही बरं का माझा नीरज. तुम्हाला एक गुपित सांगते. कोणाला चुकून सुद्धा सांगू नका हा. आपल्या दोघातच ते गुपित राहिलं पाहिजे. हो, मी नाही तुझं गुपित कुणाला सांगणार, मी म्हणालो. तुम्ही बहुतेक 9 महिन्यांनी आजोबा होणार. मी नीरजला फसवतेय. बर्थ कंट्रोल पिल्सच्या ऐवजी विटॅमिन्सच्या पिल्स घेतेय. त्याला त्यातलं काहीच समजत नाही. मला आई व्हायला 27वं वर्ष उजाडेल. आणखी किती वाट बघायची. त्याशिवाय मला आणखी एक मूल हवंय. तो म्हणतो, मुलांची जबाबदारी एवढ्यात नको. मी मनात म्हणते, स्वतःची मुलं वाढवताना केवढा आनंद असतो. ती कधी जबाबदारी वाटतच नाही. त्याचं ऐकत बसले तर तो मला 40व्या वर्षी आई करील. पहिलं मूल झाल्यावर आपोआप समजेल त्याला की मूल वाढवण्यात किती मजा असते ते. गौरी म्हणाली. गौरी, तू म्हणजे एक वल्ली आहेस. इतक्या खाजगी गोष्टी सासऱ्याला कुणी सांगत नाही, मी म्हणालो. गौरी म्हणाली, मी काय करू. मी अगदी खुशीत आहे. कुणाला तरी अगदी जवळच्या व्यक्तीला या गोड गोष्टी सांगाव्याशा वाटतात. माझी आई दूर आहेच, पण सासू आधीच वर जाऊन बसलीये. शेवटी तुम्हीच उरलात. मी हसत म्हणालो, बरं, तू आता पाहिजे तितकी गुपितं मला सांग. मी पण तुझ्या इतकीच मज्जा घेईन. सध्या तुझ्या या अतिगुप्त योजनेस माझ्या शुभेच्छा. गौरीचं भाकीत खरं ठरलं. 9 महिन्यांनी तिला बाळ झालं. आम्ही तिची सर्व हौस मौस पुरवण्यात यशस्वी झालो. बाळाचं नावही तिनंच निवडलं. त्याचं नाव तिनं पंकज असं ठेवलं. मी त्यावेळेस तिला म्हणालो, नीरज किंवा पंकज दोन्हींचा अर्थ एकच, आणि तो म्हणजे कमळ. त्यासाठीच मी हे नाव निवडलं. कुठलं तरी कमळ माझ्या सोबतीला असेलच. गौरीनं स्पष्टीकरण दिलं. तो एक काळ दिवसच ठरला. सकाळची 6ची वेळ होती. नीरज आंघोळीला गेला होता. अचानक गौरी धावत माझ्याकडे आली आणि किंचाळत म्हणाली, बाबा, बाबा, माझं डोकं फुटतंय. खूप वेदना होत आहेत. असं म्हणत असताना तिचे डोळे भिरभिरायला लागले. मी चटकन तिला सावरलं. एका बाजूनं तिला शांत करत मी ॲम्ब्युलन्स बोलवली. नीरज, मी आणि सोबत पंकज असताना तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्वरित कॅट स्कॅन आणि MRI काढायला सांगितले. तोपर्यंत तिला वेदनाशामक आणि काही इतर शांत ठेवण्याची औषधं दिली. रिपोर्ट्स आले. मोठ्या प्रमाणात मेंदूत रक्तस्राव होत असल्याचं निदान झालं. शस्त्रक्रिया कराव्या लागणार होत्या. गौरीनं डॉक्टर्सना भरपूर प्रश्न विचारले. शेवटी डॉक्टर्स म्हणाले की मृत्यूची शक्यता आहे. त्याखेरीज शस्त्रक्रियेनंतर सर्व गोष्टी सुरळीत होण्याची शक्यता कमीच आहे. सध्या औषधामुळे तात्पुरतं बरं वाटेल, तरी शस्त्रक्रिया अनिवार्य आहे. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. गौरीनं नीरजच्या मार्फत तिच्या मैत्रिणीला फोन करून बोलावून घेतलं. मैत्रीण लगेच 20 मिनिटातच आली. गौरीनं तिची ओळख करून दिली. तिचं नाव होतं पूनम. गौरीला तिच्याशी खूप वेळ खाजगीत बोलायचं होतं, म्हणून मी आणि नीरज लंच रूममध्ये बसलो. नीरज एका तासानं गौरीला भेटायला गेला तिच्या रूममध्ये, तरी ती पूनमशीच बोलत होती. त्यांना नीरजनं आम्ही लंच रूममध्ये बसल्याचं सांगितलं. आणखी 1.5 तासांनी पूनम आम्हाला शोधत खाली आली. माझ्या हातात तिनं एक लिफाफा दिला. त्यावर माझं नाव होतं. नीरजला तिनं त्याचं नाव असलेला लिफाफा दिला. पूनम म्हणाली, गौरीची इच्छा आहे की जर तिचं काही बरं वाईट झालंच ना, तरच हे लिफाफे उघडून बघा. त्यात तिनं तुमच्यासाठी काही सूचना आणि मार्ग सुचवले आहेत. मी उद्या सुद्धा तिला भेटायला येईन.
गौरी माझी बालपणापासूनची मैत्रीण आहे. नंतर माझ्याकडे वळून ती म्हणाली, नीरजला मी कोण आहे ते माहिती आहे. तुमची माझी ओळख नवीन आहे. गौरीच्या लग्नात आपण भेटलो होतो, पण तुमच्या लक्षात मी कदाचित आले नसेन. मी फक्त मान डोलावली आणि ती आल्याबद्दल तिचे आभार मानले. आम्ही तातडीनं गौरीला भेटायला गेलो. ती बिछाण्यावर आपला चेहरा दोन्ही हातानं झाकून हुंदके देत रडत होती. आम्ही स्तब्ध राहिलो. थोड्या वेळानं ती सावरली. आमच्याकडे पाहून क्षीणशी हसली. आम्हीही तिच्याकडे पाहून स्मितहास्य केलं. ती औषधांच्या प्रभावाखाली होती. तिनं हात पुढे केले आणि पंकजला जवळ घेत गोंजारलं आणि आमच्या दोघांकडे हसून बघत म्हणाली, आता तुमच्यापैकी कोण माझ्यासाठी डबा घेऊन येणार? तुला काय खावंसं वाटतंय ते सांग. मी डॉक्टरांची परवानगी घेतो आणि घेऊन येतो, नीरज म्हणाला. तिने चायनीज सूप आणि स्प्रिंग रोल्स पाहिजेत असं सांगितलं. मी नीरजला तिच्याजवळ राहण्यास सांगितलं. तासाभरात मी दोन्ही गोष्टी घेऊन आलो, कारण दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया असल्याने तिला आणखी 1 तासाने काही खायची परवानगी नव्हती. थोड्या वेळानं मी पंकजला घेऊन घरी जायला निघालो. तिने माझा हात थोडा वेळ पकडून ठेवला आणि म्हणाली, मला आता कसलीच भीती वाटत नाहीये. जर मी यातून वाचले तर आणखी मज्जा करूया. हो तर, तू असलीस की घरात आनंदी आनंदच असतो, मी म्हणालो. मग मी आता मी नसले तरी सुद्धा तुम्ही हे घर आनंदीच ठेवायचं मला वचन द्या. माझी तिच्याकडे नजर गेली. ती माझ्याकडे आशेने बघत होती. मी लगेच सावरून म्हटलं, गौरी, मी तुला वचन देतो की आपल्या घरात नेहमीच आनंदी आनंद असेल. तिने पुन्हा एकदा माझा हात घट्ट धरला आणि मी त्या दोघांचा निरोप घेतला. त्याच रात्री मला फोन आला. फोनवर नीरज होता. मी विचारलं, काही इमर्जन्सी आहे का? तो म्हणाला, आता कोणतीच इमर्जन्सी नाही बाबा. गौरीला हे जग सोडून जावं लागलं, मात्र ती झोपेत असतानाच वारली. तिला फारसा त्रास झाला नाही एवढीच जमेची बाजू. माझ्या शेजारीच झोपलेल्या पंकजकडे मला पाहावेना. केवढी मोठी गोष्ट पंकजने गमावली होती. गौरीच्या त्या नाजूक शरीरावर शेवटची फुलं वाहताना माझा बाण फुटलाच. गौरीच्या मोठ्या भावानं मला पाठीवर थोपटलं आणि म्हणाला, गौरीचा आणि तुमचा एकमेकांवर फार जीव होता, त्यामुळे काही काळ असं होणारच. स्वतःला सांभाळून घ्या आणि आम्ही तुमच्या मदतीला आहोतच. मी खोडेनच होय म्हटलं. अंत्यविधी आटोपल्यावर काही दिवस आम्हाला तिची पत्र उघडून वाचण्याचं धैर्यच झालं नाही. 5व्या दिवशी धीर करून मी तिचं पत्र वाचायला घेतलं. तिनं पत्रात लिहिलं होतं, तीर्थरूप बाबास, आपण तिघांनी गेल्या 2 वर्षात किती मजा केली नाही का? ती मजा तशीच पुढे चालावी म्हणून माझी मैत्रीण पूनमचा तुम्ही सून म्हणून लगेच स्वीकार करा. माझं कसलंही सूतक करत बसू नका. 2 दिवसांनंतर नीरज तिला न्यायला येईल असं मी तिला सांगितलंय. ती तयार होऊन त्याची वाट बघत बसली असेल. तुम्हाला कल्पना नाही की ती किती धम्माल करू शकते. आज माझ्या जाण्यानं आपलं घर मी यायच्या आधीपेक्षाही अधिक दुःखी असेल. त्या घराला आनंदी करण्यासाठी पूनमसारख्या मुलीची नितांत गरज आहे. ती माझ्यापेक्षा फारशी वेगळी नाहीये. खुद्द नीरजचंच मत येते. नीरज, पूनम आणि मी एकत्र खूप वेळा भेटलो. पूनमची आणि माझी शरीरयष्टी, विचार, दृष्टिकोन सारखेच आहेत. माझेच कपडे ती नेसेल. पंकजला ती आपल्या मुलासारखं प्रेमानं वाढवेल. जर तुम्ही तिला सून करून घेतलं तर ती तुमची दुसरी गौरीच असेल. मी तिला आपली सर्व गुपितं सांगितलीत. माथेरानचा बर्थ कंट्रोलचा किस्सा देखील तिला सांगितलाय. पंकजला दुसरं भावंड असायलाच हवं. मी त्याची तिला गळ घातली आहे. माझ्याविषयी सांगायचं झालं तर पूनममुळं
मला कर्तव्यपूर्तीचं पूर्ण समाधान आणि शांतता मिळाली आहे. बाजारी भाषेत सांगायचं झालं तर माझ्या देहाची वॉरंटी संपली आहे आणि गॅरंटीही संपली आहे. त्यामुळे या घरासाठी आता गौरीचा पर्याय शोधलाच पाहिजे आणि तो म्हणजे पूनम असं मला वाटतं. माझ्या कोणत्याही इच्छा अपुऱ्या राहिलेल्या नाहीत. मी आनंदानं हे शरीर सोडतेय. मी अनंतात विलीन झाले तर उत्तमच, पण नाही झाले आणि मला दुसरं शरीर मिळालं तरीही ठीक. बाबा, सध्या मी कसलाच विचार करत नाहीये. मी म्हणजे फक्त आनंद, आनंद आणि आनंद आहे. तुम्ही आनंदात राहा. तुमची सून गौरी. नीरजचं पत्र वाचून झालं होतं. मी म्हटलं, गौरीच्या सूचना म्हणजे आज्ञाच समजायच्या. आज रविवार आहे, पूनम घरीच असेल. पूनमला लवकरच फोन लाव, तिला आजच घरी घेऊन ये. नीरजनं पूनमला फोन लावला. आल्या आल्याच पूनमनं घर आपलंसं केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजावर टकटक झाली. मी म्हणालो, ये पूनम. बाबा, आज रजिस्ट्रारकडे जाताना कोणती साडी नेसू? मी म्हणालो, मला सांगायला नक्कीच आवडेल, पण तुला वाटत नाही की हा प्रश्न तू नीरजला विचारायला हवा? मी विचारला, पण तो म्हणाला की मी त्याला सगळ्याच साडीत सुंदर दिसेन. बोलण्यात अडकत नाही तो. गौरीनं फारच हुशार बनवून ठेवलाय. तेव्हा म्हटलं तुम्हालाच विचारावं, म्हणजे त्याला ती साडी आवडली नाही तर मी तुमच्यावर ढकलू शकेन. पूनमनं स्पष्टीकरण दिलं. हा, म्हणजे मी बळीचा बकरा. हा, मी तक्रार केली. ती म्हणाली, तसंच काहीच. आता मला साडी निवडायला मदत करा. मला जमेल तशी मी तिला साडी निवडायला मदत केली. आम्ही हसत खेळत, चेष्टा मस्करी करत रजिस्ट्रारच्या ऑफिसात पोचलो. त्या दिवशी अधिकृतरित्या पूनम नीरजची पत्नी आणि माझी सून झाली. पुन्हा माथेरानला त्या जोडप्याच्या मधुचंद्राला पूनमनं निमंत्रण दिलं. माझी बॅग पुन्हा भरली गेली. निदान यावेळेस माझ्याबरोबर पंकज होता. नीरजला न फसवता त्याच्याच संमतीने पूनमने वर्षभरात पंकजसाठी बहीण आणली. तिनं त्या छोटीचं नाव कमलिनी असं ठेवलं. मी पूनमला म्हटलं, आता आपल्या घरात भरपूर कमळं झाली. ती म्हणाली, कमलिनी म्हणजे कमळांचा जलाशय. आता बोला. पूनम चार्टर्ड अकाउंटंट होती, त्यामुळे खूपशी कामं घरून सुद्धा करायची. माझी तिला खूप मदत व्हायची. म्हणता म्हणता 10 वर्ष आनंदात निघून गेली. कालच मी, नीरज आणि पूनम स्वित्झर्लंडला आलो आहोत. याआधीही मी या देशात माझ्या पत्नीबरोबर म्हणजेच वसुधाबरोबर 50 वर्षांपूर्वी आलो होतो. आता जूनचा महिना आहे. आल्प्सच्या पर्वतराशींची शिखरं बर्फाच्छादित आहेत. बाकीचा पर्वताचा भाग मात्र हिरव्या दुलईत लपेटलेला आहे. ठिकठिकाणी हिरव्यागार गवताचा गालिचा पसरलेला आहे. त्यावर चरत असलेल्या गायीच्या गळ्यातील घंटांचा नाद ऐकू येतोय. निळभोर आकाश आणि ती निळीभोर सरोवरं पूर्वी पाहिली होती तशीच आहेत. स्वित्झर्लंड म्हणजे पर्यटकांचं नंदनवन. मात्र या नंदनवनात आणखी एका गोष्टीसाठी माझ्यासारखे काही लोक येतात. त्यासाठीही हा देश प्रसिद्ध आहे. आज मी अशाच एका ठिकाणी एका संस्थेत आलोय. आता माझं वय 80 वर्ष आहे. माझे नेहमीचे शारीरिक व्यवहार, व्यायाम उत्तमपणे चालू होते, पण हल्ली बराचसा थकवा वाटू लागला म्हणून एका डॉक्टरकडे गेलो. नंतर दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. तेच निष्कर्ष पडताळून पाहण्यासाठी गेलो. खूप चाचण्या झाल्या. मी त्या सत्याला सामोरा गेलो. कर्करोगानं माझं शरीर पूर्ण ग्रासलंय. हळूहळू त्याचे दुष्परिणाम दिसू लागतील. माझं शरीर आणखी 3 महिन्यातच अस्थिपंजर होणार आहे. सर्व कातडी विद्रूप होऊन लोंबणार आहे. माझे डोळे खोबडीत असल्यासारखे असतील. डोक्यावरचे सर्व केस नाहीसे झालेले असतील. जसजसा एक एक अवयव निकामी होत जाईल तसतसा मी तडफडत राहीन. 1-2 महिन्यांनी मी हॉस्पिटलमध्ये असेन. 10 ठिकाणी मला सुया टोचून मला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होईल. याला काही जीवन म्हणत नाहीत. या गोष्टींचं विदारक चित्र मी नीरज आणि पूनमकडे उभं केलं.
अपेक्षेप्रमाणे त्यांनी सत्याचा स्वीकार केला. माझ्या शरीरानं इतकी वर्ष सुखदुःखात माझी उत्तम आणि बळकटपणे साथ दिलीय. या शरीराची मी अशी अवहेलना का म्हणून होऊ द्यायची? मला या माझ्या शरीराला मानाचा मुजरा द्यायचा आहे. नर्स आणि डॉक्टर आले. त्यांनी माझी शेवटची तपासणी केली. मला या संकटातून कायमचं मुक्त करणारं रसायन माझ्यासाठी ठेवून गेले. हे रसायन इंजेक्शनच्या द्वारे मी स्वतःहून शरीरात पसरवायचं. मी आता नुकतंच ते इंजेक्शन टोचून रसायन अंगात पसरवण्यासाठी घातलंय. सर्व काही ठीक असल्याचा मला इशारा मिळाला. नीरज आणि पूनम लगबगीने माझ्याकडे आले. त्यांनी आपापसात ठरवलेल्याप्रमाणे नीरजने माझे दोन्ही हात हातात घेतलेत. माझ्याकडे चेहरा करून बसलाय. पूनमनं माझ्या पायाशी बैठक धरली आहे. माझे दोन्ही पाय हातात घेऊन ती गोंजारतीये. नीरज आणि पूनम दोघांच्या चेहऱ्यावर माझ्यासाठी स्मितहास्य आहे. आता मला माझी परीकथेतली सून गौरी आठवतेय. खरं म्हणजे या अंतिम क्षणी तीच माझी मार्गदर्शक आहे. तिच्या पत्रातील वाक्य मला बऱ्याच अंशी लागू पडतंय. बाजारी भाषेत सांगायचं तर माझ्या शरीराची वॉरंटी संपली आहे. आता गॅरंटीही उरली नाही. माझ्या आनंदी घराला आता माझी जागा घेणाऱ्या पर्यायी माणसाची गरज नाही. माझ्याजवळ आता एक कर्तव्यपूर्तीचं समाधान आहे. संपूर्ण शांतता आहे. मी अनंतात विलीन झालो तर ठीकच, आणि जर दुसरं नवीन शरीर मिळालं तरीही ठीक. रसायनाचा प्रभाव माझ्यावर चढतोय. नीरज आणि पूनम आता हळूहळू दिसेनासे झालेले आहेत. मी डोळे मिटले. आता मी उरलो आहे तो फक्त एक आनंद, 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 आनंद. अशाच रंजक कथांसाठी अतुल केळुसकर यांचा अकल्पित हा कथासंग्रह आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगलवर उपलब्ध आहे. अतुल केळुसकर यांचे आगामी कथासंग्रह हेलकावे आणि झोके लवकरच प्रकाशित होत आहेत.